श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि मी जे काय बोलते ते तू शांतपणे ऐक. बाळा, आमची जेव्हा शक्ती तुमच्या पाठी असते तेव्हा तुम्हाला कोणत्याही वेदना होऊ शकणार नाही. तुम्हाला मनात कोणतीच भीती वाटणार नाही. बाळानो, जेव्हा तुम्ही संकटात असताना तुम्हाला मठात येणे पोथी वाचन जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनाची स्थिती दुःखी असते. त्यावेळेस तुम्ही आणखी दुःखी होता. तसेच दुःखी न राहण्यापेक्षा तुम्ही जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी माझे नामस्मरण चालू करा. आम्ही आहोत तुमच्या सोबत. बाळा, जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरू शकत नाही. हे एकदा मनाशी तुम्ही पक्के केले की आपण जिंकणारच, हे नक्की. स्वामी म्हणतात, बाळा, देवाची ज्याच्यावर कृपा असते त्याला देव पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची कसोटी पाहायची असते त्याला देव जास्त पैसा देतो, हे लक्षात ठेवा. बाळा, कोणी आपले वाईट केले तर ते तिचे कर्म असते, पण आपण कोणाचे वाईट करू नये हा आपला धर्म असतो. स्वामी म्हणतात, बाळा, मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. तुम्हाला फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि बाळा, निष्ठा व भक्ती प्रामाणिक ठेवा. फळ उशिरा का होईना पण नक्की मिळणार, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजे. बाळानो, आपल्या मागे जन्माची पुण्य असेल तर सद्गुरू आपल्याला बरोबर अगदी भेटतात. स्वामी म्हणतात, काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता भेटतो, अगोदर भेटतो, कारण ज्याची मागील जन्माची पुण्याई असते. तर बाळानो, हे बघा, आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंच्या सेवेची भाकरी, हे लक्षात ठेवा बाळा. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न कर, ज्याने आमचा हात धरला त्याला कुणाचे पाय धरायची गरजच पडणार नाही. तुला काय प्रयत्न करायचे ते कर बाळा, सर्व ठीक होणार आहे, पण थोडा टाइम लागेल, काळजी करू नका. स्वामी म्हणतात, बाळा, वारंवार तुमची परीक्षा घेतोय म्हणून तुम्ही खचून जाऊ नका. तू फक्त विश्वास ठेव, आम्ही तुमच्या